काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेतली। आपल्याला माहिती आहे संजय राऊत यांच्यावर नुकतीच लीलावती रुग्णालयात अँजिओप्लास्टी करण्यात आली होती आणि त्यानंतर काल त्यांना डिस्चार्ज देण्यात आला। आज पवार यांनी राऊतांच्या भांडूपच्या घरी जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली। त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, समाज कल्याण मंत्री धनंजय मुंडेही उपस्थित होते। हे सगळेच जण एकत्रित संजय राऊतांच्या भेटीला पोहोचले। यानंतर पवारांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना शेतकरी आंदोलनावर सरकारने शहाणपणाची भूमिका घ्यावी असा सल्ला दिलेला आहे। बैठका घेतात पण महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेत नाहीत, त्यामुळे देशभरातील शेतकरी आंदोलनाला जातील असं शरद पवार म्हणालेले आहेत। ही भांडूपमध्ये संजय राऊतांच्या घरातली दृश्य आपण बघतो। संजय राऊतांवर दुसरी एंजिओप्लास्टी झाली, त्यांना काल डिस्चार्ज देण्यात आला आणि त्यानंतर ते आपल्या भांडूपच्या घरी आराम करत आहेत आणि शरद पवार आज त्यांना भेटायला गेले होते। पंजाब हरियाणाचा शेतकरी रस्त्यात दिसतो गांभीर्यानं दखल घ्यायला पाहिजे। ती दुर्दैवाने घेतली दिसत नाही। मला स्वतःला असं वाटतं की असंच जर राहिलं तर ते फक्त दिल्लीपुरतं सीमित राहणार नाही, देशाच्या कानाकोपऱ्यातले लोक त्या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहतील आणि प्रश्नाची सोडवणूक आपल्या पद्धतीने करून घेतील। अजूनही शहाणपणाची भूमिका घ्यावी अशी माझी अपेक्षा। फक्त एकच विनंती केली होती की घाईघाई तुम्ही करू नका, तुम्ही सिलेक्ट कमिटीकडे पाठवा, तुम्ही चर्चा करा, आपण एकत्र बसू। पण एकत्र बसणं किंवा सिलेक्ट कमिटीमध्ये चर्चा करणं याही गोष्टी त्यांनी स्वीकारल्या नाहीत। सदनामध्ये चर्चा होऊन दिली नाही आणि घाईगर्दीने हे पास करून घेतलं, आपलं पाचवी बहुमत दाखवलं। आता त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतात। शेतकरी आंदोलनाचा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून गाजतोय आणि त्याच्यावर आता शरद पवारांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। त्यांनी काही वेळापूर्वी संजय राऊत यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भेट घेतली आणि त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते। येणाऱ्या बुलेटिनमध्ये देखील अशाच पद्धतीने बातम्यांचा आढावा घेत राहणार आहोत। नक्की इथेच थांबूया। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। न्यूज 18 लोकमतनं कोविड काळात रक्ताचा तुटवडा असल्याची माहिती जगासमोर आणली। न्यूज 18 चॅनलचं अभिनंदन आणि आभार मानेल। आपण एका महत्त्वाच्या सामाजिक कार्यामध्ये चांगला पुढाकार घेताय। न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आम्हीही नागरिकांना आवाहन करतो की रक्तदान करा। उपक्रम राबवतात तो खूप छान असल्यामुळं लोकांमध्ये पण जागृती निर्माण झालेली आहे। ब्लड डोनेशन केल्यावर कुठलाही आपल्या आरोग्याला कसलाही प्रकारचा धोका होत नाही। महिलांना पण विनंती करते की तुम्ही पण रक्तदान करा। लोक आता ब्लड डोनेशन कॅम्प्सला भरघोस प्रतिसाद देतील आणि परत पहिल्यासारखा साठा जमा होईल अशी मला अपेक्षा वाटते। ज्यांना रक्त द्यायचं आहे त्यांनी निर्धास्तपणे रक्त देण्याकरता यावं। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमच्या वृत्तमालिकेची दखल घेऊन रक्तदान करण्याचं आवाहन जनतेला केलं। न्यूज 18 लोकमतच्या मोहिमांमधनं हा शासनाला दखल घ्यावी लागली।